नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजमध्ये आता वेळ झाली आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची। मंडळी, बटेंगे तो कटंगेंचा प्रवास आता बाटेंगे तो बचेंगे पर्यंत पोहोचलाय असं विरोधकांचं म्हणणं आहे। याला निमित्त ठरलंय ते सौगाते मोदी या भाजपच्या उपक्रमाचं, ज्या उपक्रमाच्या अंतर्गत भाजप देशभरामध्ये जवळपास 32 लाख मुस्लिमांना ईद निमित्त एक किट वाटणार आहे, ज्यावरनं अनेकांचे डोळे विस्फारलेत। ठाकरेंनी यावरती टीका करताना या उपक्रमाला सौगाते सत्ता असं म्हटलंय। ठाकरेंनी कधी काळचा मित्र असलेल्या भाजपला हिंदुत्वाची आठवण करून दिली आहे, जी आठवण कधी काळी भाजप ठाकरेंना करून देत होती। त्यामुळे मुस्लिमांना सौगात म्हणजेच भेट दिली जात असतानाच हिंदुत्वावरून वाद निर्माण झाला आणि याच विषयावरती आहे आज आपला चर्चेचा धुरळा। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर, आपल्यासोबत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे आणि आपल्यासोबत या चर्चेमध्ये असतील मुस्लिम अभ्यासक फिरोज मिठी बोरवाला। या सगळ्या मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत आहे। चर्चेला सुरुवात करत असताना अर्थातच मी सगळ्यात आधी जातोय तो भाजपच्या प्रवक्त्यांकडे, कारण त्यांना आता विचारलं पाहिजे की ठाकरेंनी या मुद्द्यावरनं तुमच्या हिंदुत्वावरती बोट ठेवलंय आणि हिंदुत्वावरती बोट ठेवत असतानाच ठाकरे असं म्हणालेत की हे सौगाते मोदी नसून सौगात ए सत्ता आहे। आंबेकरजी, भाजप हा केव्हाही सबका साथ सबका विकास हाच मूलमंत्र घेऊन चालतो आणि हिंदुत्व म्हणजे कुठल्याही दुसऱ्या धर्माचा विरोध अशी ठाकरेंची कल्पना असू शकते। भाजपची अशी कुठलीही कल्पना नाही। सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाणं, यासाठी एक रहेंगे तो सेफ रहेंगे असा नारा या मोदीजींनी दिलेला होता आणि ह्या सेफ करण्याचाच प्रकार आहे। आपण सगळे एकत्र आहोत, सर्व समाज आपलाच आहे, ह्या भारताचा नागरिक आहे आणि ज्या ज्या समाजात गरीब वर्ग आहे त्याला सणासुदीच्या दिवशी काही मदत करावी अशी भाजपची नेहमीच भूमिका असते। भाजपच्या स्थापनेपासूनची ही भूमिका आहे, आज नव्याने काही आलेली नाही। भाजपचा अल्पसंख्याक मोर्चा नेहमी ईदला काही ना काहीतरी कार्यक्रम करतो। पुण्यामध्ये ईदच्या निमित्ताने किंवा कुठल्याही निमित्ताने अनेक मोठे कार्यक्रम मी स्वतः अटेंड केलेले आहेत। त्यामुळे याच्यात नवीन काही नाही। नवीन एवढंच आहे फक्त की ठाकरेंनी आज जी प्रेस कॉन्फरन्स बोलवली होती ठाकरेजींनी, त्याच्यामध्ये पत्रकारांना अपेक्षित होतं की ते दिशा सालियांवरून झालेल्या आरोपाबद्दल बोलतील, पण सोयीस्कर फाटा देता यावा म्हणून सौगाते मोदीला सौगाते इलेक्शन वगैरे असं काहीतरी म्हणून त्यांनी वेळ मारून दिली, एवढाच त्याचा प्रामाणिक अर्थ आहे। बरं, अखिल चित्रजी, त्यांचं म्हणणं आहे की दिशा सालियन प्रकरणावरती बोलावा लागू नये म्हणून ठाकरेंनी वेळ मारून दिलं आणि इथे त्यांनी सौगाते सत्ता म्हणून ते मोकळे झाले। दिशा सालियन प्रकरणात जे काही कोर्टात आहे ते कोर्टात सांगू आणि कालच पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला आहे, बऱ्याच लोकांची बोलती बंद झालेली आहे त्यामुळे, म्हणून तो काही विषय नाहीये। पण आपण आज मूळ विषयावर ज्याच्यावर आपण चर्चा ठेवली आहे त्यावर जर बोललो तर सबका साथ सबका विकास, इकडनं तो प्रवास गेला, कटेंगे तो बटेंगे, एक है तो सेफ है आणि आज परत बिहारची निवडणूक तोंडावर असताना, ऑक्टोबरवर निवडणूक असताना परत युटर्न घेत सबका साथ सबका विकासवर हे ज्या प्रकारे गेलेले आहेत। ही जी काय सौगाते मोदी आहे हे सौगाते सत्ता आहे, उद्धवजी बरोबर बोललेले आहेत। पण मुसलमान जे आता इतक्या आपुलकीने माझ्या आधी जे कोण प्रवक्ते बोलत होते भाजपचे, हे आता म्हणाले की काय कशा प्रकारे आम्ही सगळ्यांना एकच मानतो वगैरे। महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री जेव्हा बेछूट हिंदुत्व, स्वतः कसे हिंदुत्ववादी आहे हे सिद्ध करण्यासाठी मुसलमानांबद्दल पाहिजे त्या प्रकारे विधान करत होते, त्यांच्या धार्मिक स्थळांबाबत, त्यांच्या जिथे प्रार्थना स्थळावर जाऊन मारीन वगैरे इथपर्यंत त्यांची भाषा गेली, तेव्हा माझ्या तर ऐकिवात नाहीये। तुमच्या असेल तर कृपया मला सांगा, कोणताही भाजपचा नेता किंवा भाजपचा प्रवक्ता येऊन त्याबद्दल त्यांचा निषेध केलं किंवा त्यांची कानउघडणी केली किंवा त्याला समज दिली, असा कोणताही प्रकार झाला नाही। म्हणून ह्यांनी आता ते बाता मारू नये की एक है तो सेफ याचा अर्थ काय आहे वगैरे। ते महाराष्ट्राच्या जनतेने, देशाच्या जनतेने आणि सर्व मुसलमान बांधवांनी आणि हिंदू बांधवांनी हे पाहिलेलं आहे। ह्यांचं काम फक्त हिंदू जणांची माती भडकवायची, युवकांना चुकीच्या मार्गावर ढकलायचं आणि स्वतः सेफ राहायचं, हे यांचं एक है तो सेफ याचा अर्थ आहे।
बर मी या चर्चेत फिरोज यांना आणू इच्छितो. फिरोजजी, दोन्ही बाजू खरं तर आपल्या समोर आहे, अर्थात या सगळ्या राजकीय हे मुद्दे आहेत. आपल्याला मुस्लिम अभ्यासक म्हणून काय वाटतं, ज्या वेळेला भाजपकडनं सौगात मोदी हा उपक्रम राबवला जातोय तेव्हा मुस्लिम समाजाच्या काय भावना आहेत? धन्यवाद साथी। पहले तो मैं इतना बता दूं कि मेरा बैकग्राउंड एक सेक्युलर एक्टिविस्ट का है। मैं गांधीवादी आंदोलन के बैकग्राउंड से आता हूं, तो मैं कोई मुस्लिम अभ्यासक करके मेरा यहाँ प्लीज पेश मत कीजिएगा। एक तो आपसे रिक्वेस्ट है, मैं बार बार मीडिया को बोल चुका हूँ, मगर आप लोग ये मुस्लिम अभ्यासक के आगे जाते नहीं है। दूसरी बात है कि एक्चुअली ये एक हंसी मजाक का मुद्दा बन गया है जो ये पूरा बट रहा है आज। पिछले कुछ सालों में, खास करके 10 सालों में, मोदी जी ने बोला जरूर है, कभी कभी कुछ अच्छे काम भी हो जाते हैं, मगर जो आज जो देश का वातावरण बना है, खास करके एंटी माइनॉरिटी, एंटी मुस्लिम, एंटी क्रिश्चियन, आज तक मणिपुर जल रहा है, आज तक मोदी जी वहां गए नहीं है। ठीक है, महाराष्ट्र के चुनाव में ही हम लोगों ने देखा है कि क्या क्या नारे दिए हैं, एक है तो सेफ है और कटेंगे तो बटेंगे, मतलब ये लेवल तक ये देश झुक चुका था। मतलब पूरा, मैं इंटरनेशनल ट्रैवल भी बहुत करता हूँ, भारत का पहले जो आदत था एक लिबरल सेक्युलर डेमोक्रेसी की, मोदी जी जितना भी बोलते रहे कि मदर ऑफ डेमोक्रेसी वगैरह वगैरह, मगर आज कोई वो बात मानता नहीं है। सब लोग जानते हैं कि एक मेजोरिटेरियन वायलेंट जैसा एक स्टेट बन चुका है, जहां आज माइनॉरिटी रियली सुरक्षित नहीं है। मतलब जितने कम्युनल इंसिडेंट्स पिछले 10 सालों में छोटे मोटे बड़े हुए हैं जी, महाराष्ट्र का जो एक सबसे प्रगतिशील शिवाजी महाराज फुले बाबा साहेब अम्बेडकर की जो भूमि है, महात्मा गांधी का भी सेवाग्राम आश्रम यही है। आज जो महाराष्ट्र का हाल कर चुका है, हम लोगों ने कभी नहीं सोचा था कि महाराष्ट्र का भी उत्तर प्रदेश हो जाएगा। ठीक है, मतलब आप देखें कि कितनी हिंसा बढ़ चुकी है। नीलेश राणे जैसे जो जिस किस्म के नेता आज बोल रहे कि आपके मस्जिद में आकर घुसेंगे, वो हेट स्पीच नहीं, उसके घर पे ना कोई पुलिस जाती, ना कोई बुलडोजर जाता है। तो और ये बीजेपी पार्टी, भारतीय जनता पार्टी है, ये बुलडोजर जनता पार्टी है, किस लेवल पर ये लोग लेके आए हैं वो उनको खुद देखना चाहिए, देश तो देख ही रहा है। उसके साथ मैं इतना कहूंगा कि अगर ये एक दिल से एक अच्छा इनिशिएटिव है, वो सीरियसली एक चेंज करना चाहते हैं तो वेलकम है, क्योंकि ये लोग ने तो इफ्तारी को भी बंद कर दिया था कि इफ्तारी में मत जाओ, इफ्तारी मत ऑर्गेनाइज करो। मगर मैं इस बार देख रहा हूँ कि सभी बीजेपी नेता टोपी डाल रहे हैं, वो गमछा डाल रहे हैं और इफ्तारी में जा रहे हैं, इफ्तारी ऑर्गेनाइज भी कर रहे हैं, तो इट्स अ गुड साइन। बट ये क्यों हो रहा है अभी भाई? आप 10-12 साल से नफरत की राजनीति कर रहे हैं, समाज को बांट डाला, इतना द्वेष फैला दिया कि आज स्कूल और कॉलेजेस में ये नफरत पहुंच चुकी है। हमारे बच्चे हैं, हमारे घरों के जो स्कूलों में जाते हैं, तो हमको ये सब पता है कि किस लेवल तक तो आप ये देश के साथ करके आ रहे हो। हम लोगों ने आज़ादी के दौरान, देश बढ़ चुका था धर्म के आधार पर, इस देश को जोड़ा गांधी, नेहरू और मौलाना आजाद और सरदार पटेल ने। वो करते करते हम यहाँ तक पहुंचे। फिर उसके बाद हम लोग करना क्या चाहते हैं? दिलों को बांटेंगे, दिल आपने घर मोहल्ले को बांट दिया है, तो हम लोग कहाँ तक जाना चाहते हैं? तो मेरा तो रिक्वेस्ट है कि ठीक है, आपने इस दौरान इफ्तार और ईद के दौरान को नया अगर दिशा देखा है तो मुझे तो नहीं लग रहा, मगर ठीक है देखेंगे। अब बिहार का चुनाव भी आ रहा है, इसलिए क्योंकि मैं पूछ रहा था कि ऑल ऑफ सडन ये क्या हो गया कि वो लोग घर में जाके ये सब बांट रहे, जब उन्होंने तो ठीक आहे फिरोज, उत्तर घेऊया भाजपच्या प्रवक्त्यांकडनं उत्तर घेऊया। विनायक आंबेकरजी, अखिल चित्रे जे म्हणाले आणि आता फिरोज सुद्धा जे म्हणाले, त्यातनं एक मुद्दा हायलाईट होतोय की नितेश राणे जे आपल्या पक्षातनं 3 वेळेचे आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांनी ज्या पद्धतीची विधानं मुस्लिम समुदायाविषयी केलेली आहेत, सातत्यानं केलेली आहेत, त्याला एक प्रकारे भाजपच्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि त्यातनं जो मेसेज गेलेला आहे ना, तो मेसेज पुसला जात नाहीये या सगळ्यामध्ये। त्याची आठवण होते सौगाते मोदी उपक्रम होत असताना सुद्धा। त्याचं आपण काय करणार आहात? मुळात मी तुम्हाला असं सांगितलं की मी भाजपचं गेलं 40 वर्ष काम करतो। भाजपमध्ये मायनॉरिटी मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा हा गेले 40 वर्ष कार्यरत आहे। त्यामुळे या लोकांनी पहिल्यांदा मनातून ही चुकीची समज काढून टाकावी की यावर्षी पहिल्यांदा काहीतरी दिलं जातंय। आता ते एकत्रित एका पॅकेटच्या स्वरूपात दिलं जातंय, पण दरवर्षी ईदच्या निमित्ताने काही ना काहीतरी कार्यक्रम, ईद मिलन असे सगळे कार्यक्रम भाजपचा मायनॉरिटी मोर्चा करताना मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेला आहे। आता दुसरा मुद्दा आहे, देवेंद्रजी फडणवीसनी नितेशजी राणेंना कसं बोलावं, काय बोलावं याचं जाहीर समज दिलेली आहे। त्यामुळे त्यांच्या बोलण्यात काही कमी जास्त आलं असेल। साधारणतः नितेशजी राणे हे रिॲक्शन देतात, ते ऍक्शन घेत नाहीत। आता नागपूरमध्ये जो दंगा झाला त्याच्यावर त्यांनी जर रिॲक्शन दिली असेल तर दंगा करणाऱ्यावर त्याची जबाबदारी जाईल, लोकांच्या गाड्या फोडणाऱ्यांच्यावर त्याची जबाबदारी जाईल, लोकांना दहशत
फैलावणाऱ्यामुळे नाही पण विनायक आंबेकरजी नाही समाज असा एखाद्या घटनेने दुखावला जातो असं आपण म्हणू शकत नाही. हे बघा, सातत्यपूर्ण वक्तव्य आहेत. परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना बुरखाबंदी असावी अशी मागणी नितेश राणे करतात, जी अर्थातच समाजाच्या भावना दुखावणारी आहे. दुसरीकडे ते म्हणतात छत्रपतींच्या मावळ्यांमध्ये कुठलाही मुस्लिम मावळा नव्हता. ही जी गोष्ट आहे ती महाराष्ट्रामधल्या मुस्लिमांच्या भावना दुखावणारी आहे. सातत्यपूर्ण जर का अशा पद्धतीची विधानं येत असतील ज्यातनं द्वेष दिसेल, तर मग या प्रेमाचा स्वीकार समाज कसा करणार, हा एक यातला साधा प्रश्न आहे, जो आता या सौगाते मोदीच्या निमित्तानं अर्थातच मुस्लिम समाजाला पडला असेल. बेसिकली संपूर्ण देशभर हा सौगाते मोदीचा कार्यक्रम होणार आहे. खरंय. 32 लाख गरीब मुस्लिम घरांमध्ये मोदींच्या नावची ही भेट जाणार आहे आणि त्या निमित्ताने त्या गरिबांची जी सण आहे तो चांगला व्हावा असा प्रयत्न आहे. याच्यामध्ये नितेश राणेंचा संबंध येतो कुठे? बरं अखिल चित्रेजी, भाजपला वाटत नाहीये की नितेश राणेंनी जे काही विधानं केलेली आहेत त्या विधानांना आणि आता जे प्रेम मुस्लिम बांधवांबद्दल उफाळून आलेलं आहे त्या प्रेमाला एकत्रितपणे ज्या पद्धतीने ठाकरे पाहतायत, आपला पक्ष पाहतोय, तशा पद्धतीने पाहण्याची आवश्यकता नाहीये? चित्रे सोयीस्कररित्या बगल देत आहेत ते. मी ऐकलं ते काय म्हणाले ते. ही अत्यंत दुटप्पी भूमिका आहे. पहिलं तर मी त्यांना दुरुस्त करतो की नितेश राणे जे काय आहेत ते काय रिॲक्शन वगैरे काय देत नाहीत. नागपूर प्रकरणाच्या आधीच ते काय काय म्हणालेले आहेत मुस्लिम समाजाबाबत, डायरेक्टली इनडायरेक्टली, ते त्यांनी आधी पाहावं. त्यांनी सगळे ऍक्शन केलेले आहेत की समोरून रिॲक्शन यावं म्हणून. तर पहिलं तर मी त्यांना ते दुरुस्त करतो आपल्या माध्यमातून. राहिला प्रश्न सौगाते मोदी हे आज देशभर करत आहेत. ते म्हणतात की गेल्या 40 वर्ष आमच्याकडे मायनॉरिटी आहे वगैरे वगैरे. तर ते कुठेतरी पुण्यात किंवा कुठे गल्लीत करत असतील. देशभरात याच्या आधी केलेलं आहे का? हे देशभरात करायचं जे काय आता खटाटोप करत आहेत हे आता करतायत. कारण त्यांना आता वाटतंय की मुस्लिम समाज त्यांच्या विरोधात केलेला आहे. हे जे काय आहे ना, सौगाते मोदी नसून सौगाते सत्ता आहे हे त्यांनी आधी मान्य करावं. मुख्तार अब्बास नकवी हे नाव ऐकलंय का? बरं, आता मंत्रिमंडळामध्ये किती मंत्री आहेत मायनॉरिटी मधनं? हो, नाव ऐकलंय. ते देशभर करत नाही. आता देशभर का करत आहेत हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे तुम्हाला. आणि आता रामनवमी, श्री रामनवमी येणार आहे. आता हनुमान जयंती येणार आहे. तुम्ही तेव्हा काय हिंदू साठी पण काय करणार आहात का? गुढीपाडवा आहे आता, तेव्हा काय तुम्ही करणार आहात का? ते देखील तुम्ही जाहीर करणं गरजेचं आहे ना. आजच जाहीर केलेला आहे. तुम्ही जे काय मुस्लिम अपीसमेंटसाठी करत आहेत, जे आरोप तुम्ही तुमच्या उभ्या हयातात काँग्रेसवर, इतर पक्षांवर, विरोधी पक्षांवर करत आलात, ते आज स्वतः तुम्हाला उत्तर विनायक आंबेकर जे म्हणतायत, उत्तर द्यावं. चित्रे विनायक आंबेकर जे म्हणतायत की सातत्यपूर्ण, आंबेकरजी येतो आपल्याकडे. आपण जर, मी फिरोज यांना या चर्चेत आणतो पुन्हा. मला त्यांना विचारायचंय, फिरोज यांना. अर्थातच फुलेशाहू आंबेडकरांच्या विचारांचा वारसा फिरोज सांगतात, पण ते मुस्लिम समुदायात येतात. त्यामुळे मला त्यांना हेही विचारायचं आहे की आंबेकर ज्या पद्धतीनं म्हणतायत की भाजपकडनं सातत्यपूर्ण पद्धतीनं मुस्लिम समाजासाठी काही ना काही केलं जात होतं. आपल्याला मागच्या काही काळामध्ये अशा काही आठवणी आहेत की आता पहिल्यांदाच अशा पद्धतीनं ब्रँडिंग करून मुस्लिमांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भाजपकडनं होत आहे असं आपल्याला वाटतं? जब मुझे आपके पत्रकार की तरफ से फोन आया कि ऐसा प्रोग्राम हो रहा है, तो मुझे तो समझ में नहीं आया कि एक्चुअली ये क्या हो रहा है. पहली बार मैंने सुना ये बात. अच्छा. क्योंकि अभी तक मैंने सुना था कि जहाँ इफ्तार हो रहा है वहां भी बीजेपी का विरोध है, मोदी जी अभी इफ्तार करते नहीं है, जो प्रेसिडेंशियल मकान में जो होता था वो भी बंद करवा दिया है. तो बहुत सारी जो बेसिक परंपरा थी, जो कल्चरल परंपरा है, एक दूसरे का त्योहारों में आना जाना, आदान प्रदान, वो भी उन्होंने बंद कर दिया था. वो तो एक रियलिटी है. दूसरा है कि आज महाराष्ट्र में जो हेट स्पीच का प्रमाण है, नफरती जो बयान के जो प्रमाण है, वो उत्तर प्रदेश और गुजरात से आज प्रगतिशील महाराष्ट्र वहां पहुंच गया है. शिवाजी महाराज का महाराष्ट्र, जहां सभी समुदाय शिवाजी महाराज के फौजों में थे, उनके ब्यूरोक्रेसी में थे, जो हम सबको इतिहास पता है महाराष्ट्र में, देश भर में. जब उसकी भी आप बात करोगे कि शिवाजी के इसमें नहीं थे मुसलमान, तो ये बहुत ही मतलब घटिया, शर्मनाक और इग्नोरेंस वाली बात है कि भाई ये जो मिनिस्टर बने हैं नीलेश राणे जैसे, उनको कुछ अक्कल बक्कल भी है कि इस किस्म के बयान जो देते और बाद में हमारे सीएम फडणवीस उनको चुप भी नहीं कराते. मस्जिद में आके मारेंगे, घुसेंगे, इसलिए वो एक्शन रिएक्शन वाली बात जरा भी नहीं है. उनका काम है एक्शन करना और वहां से रिएक्शन लाना, कहीं ना कहीं मुसलमान उत्साह में आ जाए और कुछ हो जाए. ठीक है, तो ये रियलिटी है. तो मैं एक्चुअली हमारे बीजेपी के साथी को बोलता हूँ,
जो बोले कि उनकी माइनॉरिटी से लिए काम करिए, तो आई रिस्पेक्ट दैट मैटर, पर रियलिटी कि अब आज तक वो दिखा नहीं है, ठीक है। और मेरा रिक्वेस्ट है कि जब ये त्योहार आते हैं, चाहे वो दिवाली हो, रामनवमी हो, या ईद हो, या क्रिसमस हो, वो त्योहार है जब हमारे मोदी जी को बयान के आगे और आगे बढ़ना चाहिए, बीजेपी के दफ्तरों को खोलना चाहिए और लोगों को इन्वाइट करना चाहिए, क्योंकि आज बीजेपी से माइनॉरिटीज इस देश की भयभीत है। मणिपुर नहीं गए हैं, यूक्रेन की बात करेंगे, मैं वॉर बंद करूंगा, मणिपुर जल रहा है, वहाँ ईसाई समुदाय पे पूरा हमला हो रहा है, सिविल वॉर चल रहा है, मगर आज तक मोदी जी नहीं गए। तो ये जब ये देश की हालत है, जहाँ माइनॉरिटीज रियली, आप अमेरिका की रिपोर्ट देखें, ट्रम्प की तो सरकार उनकी दोस्त है, लगातार अमेरिका से रिपोर्ट आ रहे हैं कि भारत की माइनॉरिटीज बहुत बड़े संकट में है, हिंसा बढ़ रही है, ये पूरी दुनिया बोल रही है। और मैं इंटरनेशनल ट्रैवल करता रहा हूँ, मुझे तो शर्म आती है वो टाइम पे कि मैं इंडिया को आज डिफेंड नहीं कर पाता। ये सब हाल हो रहा है, क्योंकि ये कोई स्टेट नहीं बचा है, साउथ इंडिया बच चुका है, क्योंकि आज तक बीजेपी वहाँ स्ट्रॉन्ग नहीं है। अगर बाकी का भारत का देखो कि उन्होंने क्या हाल किया, वो रियालिटी है। बरं, आंबेकरजी और तो उत्तर द्या इंटरेस्ट आणि मग करणार मला अखिल चित्रेंना पण प्रश्न विचारायचे आहेत त्यांच्या हिंदुत्वावरनं. जमाल सिद्दीकी हे जे भाजपचे मायनॉरिटी सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, हो. त्यांनी आजच डिक्लेअर केलेलं आहे की आता बैशाखी येणार आहे आणि गुड फ्रायडे येणार आहे, त्यावेळेलाही त्या बांधवांना आम्ही अशा प्रकारची किट देणार आहोत. दिवाळीमध्ये महाराष्ट्र सरकारने, सगळ्या भाजपच्या सरकारने सगळ्या हिंदू बांधवांना दिवाळीच्या निमित्ताने सणासुदीचं किट दिलं होतं, हे तर आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे या सगळ्यातून एकच सिद्ध होतं की सबका साथ सबका विकास, प्रत्येक समाजाला त्याच्या सणामध्ये त्या समाजातल्या गरीब लोकांना मदत करणं असं भाजपने ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे भाजप प्रत्येक समाजाच्या गरिबांना नक्कीच मदत करते, यापुढेही करत राहणार. यहाँ का माइनॉरिटी आज भयभीत है, हाँ फिरोज, वो क्यों डर रहा है भाई, बीजेपी और बजरंग दल और वीएचपी से क्यों डर रहा है, वो देखिए। खाली ये बांटने से, ठीक है, आई वेलकम दिस मूव, मगर उससे ये प्रॉब्लम सॉल्व होने वाला नहीं है, ये खाली टोकनगिरी है। आपको कुछ इंट्रोस्पेक्शन करना होगा, डायलॉग में उतरना पड़ेगा। मैं एक प्रोग्रेसिव मुस्लिम बैकग्राउंड से आता हूँ, ट्रिपल तलाक बिल को भी मैंने मोदी जी के सपोर्ट किया था, मैं ये भी आपको बता रहा हूँ, और मैंने बोला था कि मोदी जी ने वो अच्छा काम किया है। मगर जब मोदी जी गलत काम करेंगे, जब भाजपा गलत काम करेगी, तो हम लोग सवाल खड़े करेंगे, जैसे हम लोगों ने हर सवाल किया जो भी सरकार आई है, क्योंकि मेरी परंपरा गांधी जी जेपी आंदोलन की बैकग्राउंड की है, तो हम हर सरकार को उन्होंने सवाल खड़ा किया। सर, इसलिए मेरा रिक्वेस्ट है कि आप इंट्रोस्पेक्ट प्लीज कीजिए, डायलॉग की जरूरत है तो आप बुलाइए, हम लोग आपके साथ मिलकर बात करेंगे। अखिल चित्रेजी, मगर ये जो तरीका देश में चल रहा है, इसको बंद करना पड़ेगा। बरं बरं, आंबेकर पूर्ण करा आणि मग मला पुढच्या मुद्द्याकडे जायचं. ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे साजिद रशिदी, मौलाना यासूफ जे महासचिव आहेत शिया पर्सनल लॉ बोर्ड, यांच्या आजच्या मुलाखती या आमच्या जे सर आहेत आता आलेले स्कॉलर, त्यांनी कृपा करून पाहाव्या. त्यांनी स्पष्ट सांगितलंय की मायनॉरिटीच्या मनामध्ये कुठलीही भीती नाही, ही भीती राजकीय पक्षांनी पैदा केलेली भीती आहे. आपण कृपा अरे करून भाई, ते मैं व्हिडिओ पहा. राजनीतिक पक्षों की बात नहीं कर रहा हूँ, मैं आम मुसलमान, आम क्रिश्चियंस की बात कर रहा हूँ। और ये जो मौलाना है ना, उनका कोई वजूद बचा नहीं है, क्योंकि ज्यादा करके ये मौलाना आपके कंट्रोल में है, तो ये सब टोकनगिरी नहीं चलेगी। आप डायलॉग करो और देखो स्टेटिस्टिक्स क्या है, नफरत कितनी है, हिंसा कितनी है, विनायक दंगे कितने आंबेकरजी, हैं, वो सब फिरोज देखिए आप। यांचा जो मुद्दा ये दिसतोय ऊपर तो ऊपर के मुद्दा भाषण से असा कुछ नहीं होने वाला, आहे की सरकार इससे कोई आणि कुछ नहीं होने वाला। मायनॉरिटी यांच्यामधला संवाद कमी झालेला आहे, संवाद तुटलेला आहे, विसंवाद वाढलेला आहे. ज्या पद्धतीची विधानं मागच्या काही काळामध्ये विविध नेत्यांमधून आलेली असतील, फक्त नितेश राणे हा काही त्यातला फॅक्टर नाहीये. म्हणजे एका राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा ज्या पद्धतीनं मागच्या काही काळामध्ये विधानं करून गेलेले आहेत मुस्लिम समुदायाबद्दल, त्यातनंही ही दुही निर्माण झालेली आहे आणि त्याच्याविषयीचे प्रश्न आहेत. पण मला या सगळ्या चर्चेमध्ये अखिल चित्रे यांना हे सुद्धा विचारायचं आहे. उद्धव ठाकरे आज हिंदुत्वावरनं भाजपवरती टीका करतायत. ते म्हणतात की सत्तेसाठी भाजप कुठल्याही थराला जाऊ शकतं, कुठलाही थर, असं जेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात तेव्हा त्यांनी हिंदुत्व सोडलंय का भाजपने, असा सवाल त्यांना विचारायचा आहे. मग उद्धव ठाकरे यांचा पक्ष का फुटला, त्यांच्यावरती ज्या पद्धतीचे आरोप झाले महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये, तो सगळा याचाच भाग होता ना. सातत्यानं या अनुषंगाने आरोप होत होते उद्धव ठाकरेंवरती. काय आरोप होत होते? आरोप ज्या लोकांनी आरोप केले त्यांनी आरोप करताना असं सांगितलं की काँग्रेस बरोबर गेले, राष्ट्रवादी बरोबर गेले म्हणून हिंदुत्व सोडलं. आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर गेल्यामुळे हिंदुत्व सोडलं, तर त्या दोन्ही पक्षात हिंदू नाही आहेत का? आणि जे लोक हे असे आरोप करून गेलेत ते शेवटी आज कुणाबरोबर मांडीला मांडी लावून बसलेले आहेत? त्यावेळी अजित पवारांवर आरोप थेट श्रीमान एकनाथ शिंदे यांनी केले होते.
त्याच्यानंतर आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलेले हे सगळे बोगस हिंदुत्ववादी, हे फक्त यांच्या सोयीसाठी हिंदुत्व करणारे, यांच्याकडनं शिवसेनेला काही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. हेच भाजपची लोक होती. जेव्हा एखादा बॅनर आंबेडकर कुठेतरी येतो लागलेला आपल्याकडे. ज्याच्यावर लिहिलेला जनाब बाळासाहेब ठाकरे, तर हे म्हणायला लागले की म्हणे आम्ही मुस्लिम झालो आणि वगैरे वगैरे. अरे बॅनर कोणतरी दुसरा लावतो, हे शिवसेनेने स्वतःहून लावलं नव्हतं. पण आज तर सौगाते मोदी हे अशा प्रकारे उर्दू मध्ये आणि अरबी वेगवेगळ्या भाषेत ह्यांनी सौगाते मोदी ह्यांनी छापले, स्वतः केलेलं आहे. मग ह्याच्यावर काय म्हणायचं? बर हा बर. सिंपल प्रश्न मग नाहीये का? आजचा चर्चेतला बाजार तर नितेश राणेंचा असेल, हिंदू हृदय सम्राट. बरं, विनायक आंबेडकरजी द्या उत्तर. हिंदू हृदय सम्राट फक्त एकच झाले या देशात, एकच झाले देशात. ते हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे. हे कोणतरी गल्ली हृदय सम्राट होऊ शकतात, हिंदू हृदय सम्राट होऊ शकत नाही. बर. त्यांना तेच सांगतोय आम्ही की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच होते, परंतु त्यांच्या मुलांनी ते हिंदूंची गद्दारी करून जे काही नवीन रूप दाखवलं समाजाला, ते समाजाने पाहिलेलं आहे. त्यामुळे हिंदू हृदय सम्राट हे बाळासाहेब ठाकरेच आहेत. त्यांच्याविषयी आम्हाला आदर आहे, फक्त त्यांच्या मुलाविषयीचा आदर संपलेला आहे. मगाशी जे सर बोलत होते त्यांना पुन्हा एकदा सांगतो, ऑल इंडिया इमाम असोसिएशन, साजिद रशिदी, त्यानंतर पण नाही, मौलाना उद्धव ठाकरे यासिर यांच्या विषयीचा आदर संपलेला आहे. हे उद्धव ठाकरे यांच्या विषयीचा आदर संपलेला आहे. त्यांनी हिंदुत्व सोडलं. बहुत मौलाना मौला कर रहे हैं। आप लोग तो मुलायम को भी मौलाना बोलते थे, तो लोगों को गाली देने के लिए मौलाना बोलते थे, और आप मुझे मौलाना का वास्ता दे रहे हैं। लुक एट द फैक्ट्स एंड फिगर्स ऑन द ग्राउंड। दंगे बड़े हैं, नफरत बड़ी है, हिंसा बड़ी है, माइनॉरिटी पहले से ज्यादा डर रहा है। पुरानी कैमरा लेकर जाए मुस्लिम इलाकों में, क्रिश्चियन इलाकों में और पूछे, और सिखों को पूछे। तो एक मौलाना ने बोला और इसने बोला, ये ज्यादा करके मौलाना आपके चमचे भी होते हैं, करप्शन में फंसे, ईडी के चक्कर में फंसे। वही प्रॉब्लम है। आप आम जनता, मुस्लिम जनता से बात कीजिए, डायलॉग कीजिए, उनकी बात सुनिए, बरं, फिरोज, चेंज आएगा। आंबेडकरांना उत्तर देऊ द्या आणि मग अगदी शेवटाकडे आपण बहुत दोन सारी मिनिटं टोकी माझ्याकडे बात सुन ली शिल्लक. आज। फिरोजजी, ये टोकनगिरी 32 लाख की बातें से कुछ सुना वाला, कीजिए वो फिरोज जी समझ ऐकून घेऊयात. मगर ये जो रियलिटी है देश की, आप लोगों ने देश को बर्बाद कर डाला है फिरोज जी, ऐकून घेऊयात. पॉलिटिक्स को लेकर। और जो भी मोदी ये के पूरा विरुद्ध देश बोल रहा बोले है। तो आप जैसा पवित्र है, बहुत बड़े आप गांधीवादी निकले सर। अभी आप भी जरा खुद आत्म परीक्षण कीजिए सर, रिक्वेस्ट है। मैं तो आत्म परीक्षण करता रहा तो भाई साहब, आपने जितना झूठ बोला है बरं, ना, माझ्याकडे दोन मिनिटं आहेत. फिरोजजी, आपल्या सवालांच्या उत्तर नको जाऊया. बहुत सारे आपके, मैं तो वकील था बैठ के। फिरोज, सबका साथ सबका अखिल, विकास अखिल। है, वो देखो तो कितना बर्बादी किया है, करप्शन बढ़ा है, भ्रष्टाचार बढ़ा है, आपका मत है, दंगा बढ़ा आपका है, मत हिंसा है, बढ़ी है, जनता का मत नफरत नहीं बढ़ी है। है, भ्रष्टाचार की जनता सीमा का नहीं है। मत आपने नहीं अडानी है। को देश को बेच डाला भाई। नाही, आंबेडकरजी, बात करते बड़ी बड़ी आंबेडकरजी, ईवीएम की ताकत पे आपका ये बोलना है, ईवीएम हटाओ, बैलेट पेपर लाओ, पता नाही, आपण त्या चलेगा मुद्द्यावर नको जाऊया. फिरोजजी, हा. मला विनंती आहे, माझी विनंती आपल्याला आपण त्या इतर मुद्द्यांवरती नको जाऊया. आपण आता स्पेसिफिक या सौगाते मोदीवरती बोलतो आहोत. आंबेडकरजी, आपण म्हणताय की उद्धव ठाकरे यांनी मुस्लिमांचं लांगुल चालन केलं आणि त्यामुळे त्यांनी काय म्हणे हिंदुत्व सोडलं असा आपला आक्षेप. मग आता सौगाते मोदी हे काही लांगुल चालन नाही आहे का, असा प्रश्न स्वाभाविक आहे, कोणालाही पडणार आहे. सर, कुठल्याही समाजातल्या गरीब व्यक्तीला मदत करणं याला माझ्या भाषेत ह्युमॅनिटी म्हणतात, हम्म. मानवता म्हणतात. मानवतावादी आहेत मोदी. याच्यामध्ये लांगुल चालनचा काय संबंध आहे? कुठल्याही गरीब घरामध्ये सणानिमित्त एखादी गिफ्ट पोहोचवणं, एखादी भेट पोहोचवणं हा काही लांगुल चालनाचा भाग होऊ शकत नाही. आता कुठलीही इलेक्शन नाही महाराष्ट्रामध्ये. आता दिल्लीची इलेक्शन होऊन गेलेली आहे. आज दिल्लीमध्ये हा कार्यक्रम सुरू झाला. सगळ्या मुस्लिम महिलांनी काय रिॲक्शन दिल्या, हे जे सद्ग्रस्त आलेले आहेत त्यांना माझी हात जोडून विनंती है, त्यांनी आता चैलेंज केलंय कि सामान्य आदमी का क्या कहना है, आप ही जरा सब टीवी का रिपोर्टिंग जो है दिल्ली का वो खुद देख लीजिए. नो प्रॉब्लम है अम्बेडकर जी, मैंने एक्सेप्ट की आपकी बात की आपने प्रोसेस शुरू किया है. मेरा इतना बोलना है कि ये टोकनिज्म से आगे आपको बढ़ना होगा. जेन्युइन डायलॉग में आए. बराबर है आपकी सर. मैं एक सामाजिक कार्यकर्ता हूँ, अलग अलग समाजों से बात करता हूँ. उससे बड़ा प्रॉब्लम है, उससे बहुत बड़ा प्रॉब्लम है. मोदी जी ने वायदा किया था सबका विकास, वो नहीं कर रहे हो. आपली शेवटची कॉमेंट आणि माझ्याकडे एकच मणिपुर में अभी मिनिट तक वो गए नहीं शिल्लक आहे. है. शेवटची कॉमेंट मणिपुर में अभी तक मोदी जी गए नहीं. 1.5 साल से ऊपर हो गया, वो दंगा फसाद, सिविल वॉर चल रही है, मशीन गन चल रहे भाई. आप कांग्रेस और की आप ये भाषा मत बात कीजिए. मला फक्त इतकंच म्हणायचं आपली आहे. शेवटची कॉमेंट आणि मला चर्चा थांबवावी लागेल. एक शेवटचा मिनिट बाकी आहे माझ्याकडे.
फिरोजी मला फक्त इतकं म्हणायचं आहे की जे भाजपचे प्रवक्ते आले आहेत हे म्हणतात की हे गिफ्ट देणं ह्याला ह्युमॅनिटी समजतात. मग एका बाजूला गिफ्ट द्यायचं आणि त्याच समाजाला शिव्या द्यायच्या, त्याच समाजाच्या Exactly. प्रार्थना स्थळात घुसून मारीन अशा प्रकारचे वक्तव्य करायचे. त्याबद्दल हे काही Exactly. स्पष्टीकरण देणार नाहीत. दुसऱ्या बाजूला त्यांना आमच्या विचारा हिंदुत्वाला, जाऊन आपण. शिवसेनेच्या हिंदुत्वाला प्रश्न विचारणार. मग आम्ही शिवसेना हिंदुत्व सोडली का तर म्हणे मुसलमानांचा साथ देतो. मुसलमानांचा साथ कुठल्या प्रकारात दिलं ह्याच्यावर कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण देणार नाही. फक्त काँग्रेस बरोबर गेले म्हणून हिंदुत्व सोडलं अशा प्रकारचे बालिश वक्तव्य हे वारंवार हे या भारतीय जनता पार्टीकडनं करण्यात आलेलं. पण माझा फक्त एकच प्रश्न आहे, ह्यांच्या पक्षातले कॅबिनेट मिनिस्टर स्वतःला आता हिंदू हृदय सम्राट म्हणत आहेत, ह्याच्याबद्दल ह्यांचं काय म्हणणं आहे भारतीय बरं, जनता त्यांना वेगळ्याने चर्चा करावी पार्टीचं लागेल. हे त्यांनी मी ठामपणे आपल्या चॅनलच्या नाही, त्यांनी माध्यमातून तर मान्य आता केलेलं आहे की महाराष्ट्राला हिंदू हृदय सांगावं. सम्राट एकच आहे, सगळ्यांची भावना असणार आहे. अर्थातच आपण त्या सगळ्या चर्चेमध्ये नको जाऊयात. माझी चर्चेची वेळ हा, मग संपत त्याला त्यांनी आलेली आहे. समज द्यावी ना, अखिल- त्यांच्या अखिल, कॅबिनेट त्यांनी मंत्र्यांना ते समज मान्य द्यावी. केलेलं आहे आणि कुणीही हे मान्य करेल, त्यामुळे त्या वादामध्ये आपण नको जाऊयात. अर्थातच त्यांनी म्हटलेलं आहे की समज देण्यात आलेली आहे. आपण अपेक्षा करूया की समजूतदारपणा सुद्धा या निमित्तानं दिसेल. चर्चेच्या शेवटाकडे आपण आहोत. आपण अपेक्षा करूयात की जी ओरड मागच्या काही काळामध्ये विरोधकांकडनं देशामध्ये ऐकू येत होती की मुस्लिमांना देशामध्ये डावललं जात आहे, दुर्लक्ष केलं जात आहे, ती येत्या काळामध्ये थांबेल आणि या किट सोबत मुस्लिम बांधवांना सन्मान आणि समान संधीची सुद्धा सौगात भेट सरकार देईल, त्याची अपेक्षा मुस्लिम नेते आणि समाज व्यक्त करतोय. आजच्या या चर्चेसाठी सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी वेळ दिला त्याबद्दल सगळ्या पाहुणे मंडळींचा आभार. आणि असं चर्चेच्या धुरड्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय. बघत राहा पुढारी न्यूज.